मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव रस्ता सध्या विकास कामातील कथित भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना ठरत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा रस्ता अवघ्या काही दिवसातच उखडून पडल्यानं कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामुळे नागरिक आता संताप व्यक्त करतात। दररोज शेकडो शेतकरी, विद्यार्थी, मजूर आणि वाहन चालक या मार्गाचा वापर करतात। मात्र सध्या हा रस्ता प्रवासासाठी नव्हे तर अपघातांना आमंत्रण देण्यासाठीच तयार करण्यात आलाय का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात। पावसाच्या पाण्यानं खड्डे अधिक खोल होतात। दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरतोय। स्थानिकांच्या आरोपानुसार रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून केवळ निधी लाटण्याचा हा प्रकार झाला। रस्ता खरंच बांधलाय की फक्त कागदावरच आहे, असा प्रश्न आता विचारला जातोय। लाखो रुपये खर्च झाले म्हणता मग रस्त्याची ही दयनीय अवस्था कशी, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमध्ये आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची संपत्ती तपासावी, तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरतेय। अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। माणेगाव रस्ता विकासाचा आरसा की भ्रष्टाचाराचा पुरावा आहे, याचं उत्तर आता प्रशासनाने द्यावं, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।